नमस्कार. आजचा अख्खा दिवस राज्यातील चर्चेपेक्षाही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीशी जोडणारा आणि भले मोठे ट्विस्ट आणणारा ठरला. शरद पवारांनी महादेव जानकरांना आमंत्रण दिलं. माड्याची जागा रासपला देण्याची इच्छा आहे किंवा धनगर समाजाला देण्याची इच्छा आहे असं त्यांनी बोलून दाखवलं. एक डाव शरद पवारांनी टाकला. देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रतिडाव टाकला आणि महाविकास आघाडीची भाषा बोलणारे महादेव जानकर 360 अंशात फिरून थेट महायुतीत सामील झाले. त्यांना महायुतीमध्ये घेण्यात आलेला आहे. महायुतीमध्ये त्यांचा विचार केला जाणार आहे. पण त्यांना परभणीची जागा मिळणार, माड्याची मिळणार याच्यावरती चर्चा सुरू असताना अचानकच त्यांना बारामतीमध्ये उमेदवारी मिळणार अशा स्वरूपाच्या बातम्या फिरवल्या जाऊ लागल्या किंवा पेरल्या जाऊ लागल्या. खरं तर महादेव जानकर हे बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे. तसं होऊ शकणार नाही, कारण पाणी खूप पुढे गेलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर महादेव जानकर हे चिन्हावर लढायचं म्हटलं तर ते रासपच्या कपबशीवरच लढणार. ते ना कमळावर लढतील ना घड्याळावर लढतील. त्यामुळं महादेव जानकर येण्याचा फक्त फायदा असा की धनगर समाजाचा एकही प्रतिनिधी नाही अशी जी चर्चा सुरू होती, त्यात महायुतीनं धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ही त्यातल्या जमेची बाजू आणि धनगर समाजाला आपल्याकडे वळवता येईल ही एक भाजपची आखलेली रणनीती. यामुळं महादेव जानकरांचा फायदा कसा महायुती करून घेते याकडेच या लढतीच्या दृष्टीनं पाहिलं जाणार आहे. परंतु आज दिवसभर चर्चेचा जो धुरळा उडाला तो राजकारणाच्या केंद्रस्थानी होती बारामती. बारामतीतून महादेव जानकरांना तिकीट मिळणार. महादेव जानकर ती निवडणूक लढणार का? अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली वगैरे अशा बऱ्याच चर्चा अगदी मोठ्या समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांवरही सुरू होती. खरं तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू करून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याची ही रणनीती होती का असा सुद्धा प्रश्न आहे. मुळात 360 अंशात फिरलेले जानकर यापूर्वी बारामतीत लढलेले आहेत. त्यांना माढा किंवा परभणी अशा 2 जागा पाहिजे आहेत. ते बारामती लढणार नाहीत हे अगदी सत्य आहे. परंतु भाजपचे आडाखे असे आहेत की या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवतारेंना थांबवता येईल. थोपटेंची जी महाविकास आघाडीकडे जे आता सध्या त्यांची दिशा आहे ती थोडीशी नॉर्मल करता येईल आणि हर्षवर्धन पाटलांचाही राग कमी करता येईल. राहुल कुलांनाही बरोबर व्यवस्थितरित्या घेता येईल. अशा स्वरूपाची रणनीती आखण्याचा दृष्टिकोन हा भाजपचा दिसतो. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेनुसार भाजपने इथं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणानुसार विविध आडाखे बांधून या ठिकाणच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न असू शकतो. परंतु महादेव जानकर यांच्या येण्याने खरोखरच महायुतीला फायदा होणार का? महाविकास आघाडीला फटका बसणार का? आणि जसं म्हणतात की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा प्रभाव मोठा आहे, त्यानुसार धनगर समाजाचा प्रभाव हा महायुतीकडे वळणार का हे देखील येणाऱ्या काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु महादेव जानकरांना आता परभणीची जागा मिळणार की माड्याची? कारण माड्याची जागा जवळपास निश्चित नाही तर भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता ती उमेदवारी बदलली जाईल अशी शक्यता खूपच कमी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये बारामतीतून महादेव जानकर लढले तर या प्रश्नाला मात्र अशा शक्यतांनी बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. आणि खरं तर या जर तरला तसाही काही अर्थ नाही, कारण बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशीच लढत दमदार होण्याची चिन्ह आहेत आणि त्या दृष्टीने कार्यकर्ते देखील जोमात आहेत. आता प्रश्न राहिला महादेव जानकरांचा. महादेव जानकर परभणीतून लढले तर काय आणि माडातून लढले तर काय? माडातून लढले तर आत्ता जी नाराजी मोहिते पाटलांची आणि रामराजे नाईक निंबाळकरांची दिसते ती कमी करण्यासाठी भाजपला वाव राहील. गेल्या वेळी फलटणच्या स्वतःच्या होम पिच पेक्षा रणजितसिंह निंबाळकरांना जे मताधिक्य मिळालं ते माळशिरस तालुक्यात मिळालं. त्या ठिकाणी तुफान मताधिक्य मिळालं आणि रणजितसिंहांचा विजय झाला. त्या पार्श्वभूमीवर यावेळेस मोहिते पाटील थेट त्यांच्या विरोधात आहेत आणि खूप मोठी ठिणगी त्या वादामध्ये पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटलांना आणि राष्ट्रवादीच्या रामराजेंना चिडवून नेमकं काय साधलं जाणार आहे
याची देखील चाचपणी भाजपकडून केली जात आहे। त्यामुळेच या सर्व ठिकाणी एक संभ्रम तयार करण्यासाठी किंवा सुप्रिया सुळेंच्या गोटातही म्हणजे महाविकास आघाडीच्या गोटातही संभ्रम तयार करण्यासाठी महादेव जानकरांचा बारामती, माढा आणि परभणी इथला सस्पेन्स ठेवला आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर ज्यावेळेस महादेव जानकर बारामतीत लढले त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती, कारण महादेव जानकरांकडे कुठलीही यंत्रणा नव्हती। त्यावेळेच्या तुलनेनं सुप्रिया सुळेंच्या तुलनेनं यंत्रणा नव्हती, परंतु ज्यावेळी दौंडमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात हे दोन्ही परस्पर विरोधी गट एकत्र असतानाही महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात अनपेक्षितरित्या या तालुक्यातून आघाडी घेतली होती आणि जी ज्यावेळेस आघाडी घेतली त्यावेळेस सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले। अशी परिस्थिती आता यावेळी होण्याची चिन्ह आहेत का, तर नवीन उमेदवार किंवा वेगळा उमेदवार देऊन काय साधलं जाणार आहे याची देखील अनेक चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। सध्या सुरू आहे ती फक्त महादेव जानकर यांच्या नेमक्या मतदारसंघाची चर्चा, आणि हा मतदारसंघ कोणता याचा अख्खा दिवस गेला। यानंतर विजय शिवतारे देखील आज पुण्यात होते, म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या परिसरातच ते प्रचार करत होते। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे कार्यकर्तेही बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत, परंतु या शक्यतांनी, अफवांनी आणि चर्चेने मोठा जोर धरला होता आणि त्यामुळेच एक नवा ट्विस्ट बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नव्यानं उभा राहिला आणि महादेव जानकर पुन्हा बारामतीत येत आहेत अशी देखील अफवा किंवा चर्चा पसरवली गेली। आता खरं तर पाणी इतकं पुढं त्या पुलाखालून गेलेलं आहे की आता लोकांच्या मनातील जी लढत आहे ती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच आहे। आता उद्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये बैठक आहे, त्यामध्ये अजित पवार नेमका काय संदेश कार्यकर्त्यांना देतात, लढण्याची कशी व्यूहरीती आणि व्यूहरचना करतात, त्यानुसार या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीची ध्येयधोरणं असतील। परंतु महादेव जानकरांचं नेमकं काय होणार ही देखील चर्चा या दृष्टीनं महत्त्वाची ठरते। धन्यवाद।